मंत्री धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीला विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। बीड प्रकरणी शरद पवार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, तर हत्येप्रकरणी आवाज उठवणाऱ्यांना धोका असल्याचाही पत्रात उल्लेख। सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली। नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी। आधी आरोप सिद्ध करा, मगच राजीनामा मागा। छगन भुजबळ यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण। विरोधकांना सुनावले खडे बोल। आपण जनतेचे 5 वर्ष सालगडीच, मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न गैर। विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना सुनावलं। अजितदादांच्याबद्दल एकेरी उल्लेख केला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। अजित पवारांबद्दलच्या त्या वक्तव्यावरून सुरेश धस यांनी मागितली माफी। नवी मुंबई, भाईंदर आणि दादरमधील टोरेस ज्वेलर्सच्या बाहेर मोठी गर्दी। डायमंडमध्ये पैसे गुंतवायला सांगून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप। मुंबईतल्या रस्त्यावर एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या। ताज हॉटेलच्या बाहेर गाड्या आढळल्यानं एकच खळबळ। कर्ज फेडता न आल्यानं नंबर बदलल्याचं आरोपीकडून कारण। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठा माओवादी हल्ला। आयईडीचा ब्लास्ट करत जवानांचं वाहन उडवलं। 9 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी। आरे कॉलनीत भीषण अपघात। ट्रकच्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू। दुचाकीस्वारांना मस्ती नडली। आणि भारतात HMPVचा शिरकाव। 3 रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली। आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी बोलावली बैठक। आणि बारामतीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा नेहमीचाच राग आळवला। लोकसभेच्या वेळेला लोकांनी फसवलं, त्याची नाराजी थोडीशी जाहीर केली, पण तरी देखील त्यांना मतदान दिलं काय आणि मला दिलं काय, शेवटी ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। जर तुम्ही मला मतदान दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक झालात असं नाही, असे खडे बोलही त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले। त्यांच्या या वक्तव्यानं राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याच्यावर काळजी करू नका। अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी काय मला